पंचकर्म चिकित्सा घेत असताना बरेचसे प्रश्न उपस्थित केले जातात प्रॅक्टिसमध्ये. पंचकर्म म्हणजे काय, किंवा अशी कोणती 5 कर्म असतात की ज्याच्यामुळे शरीराची आंतरबाह्य शुद्धी होते, किंवा पंचकर्म चिकित्सा ही खूप महागडी चिकित्सा आहे आणि ती सामान्य माणसाला परवडणारी अजिबात नाही, हा एक मोठा गैरसमज असतो खरं तर. किंवा पंचकर्म ही फक्त आजारी व्यक्तींनीच घ्यावीत, किंवा पंचकर्म घेत असताना ऍडमिट राहावं लागतं, किंवा पंचकर्म घेतल्यानंतर खूप थकवा येतो आणि ते एक अतिशय भयंकर प्रकरण आहे. तर असं एक ना अनेक गैरसमज असतात. तर असे गैरसमज तुमचेही असतील ना मित्रांनो, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. तर गळ्यांपासून मांड्यांपर्यंतचा जो भाग असतो मध्य शरीराचा, त्याला आपण कोष्ठ असं संबोधलं जातं त्या भागाला. आणि या कोष्ठामध्ये वेगवेगळे अवयव असतात. हृदय असतं, आमाशय असतं, दोन्ही फुफ्फुस असतात, उजव्या बाजूला यकृत असतं, पांथरी असते, मधल्या बाजूला आमाशयाचा अधोभाग ज्याला आपण ग्रहणी म्हणतो, की जो पित्ताशी संबंधित असतो. आणि मग त्याच्याबरोबर पित्ताशय आहे, मोठी आतडी असतात, गर्भाशय आहे, शुक्राशय, मूत्राशय, असे सगळेच अवयव खरं तर आपल्या कोठ्यामध्ये असतात, मध्य शरीरामध्ये असतात. आणि या सगळ्याच अवयवांवर आपल्या शरीरातील 3 दोषांचा प्रभाव असतो. 3 दोष म्हणजे वात, पित्त आणि कफ. आणि या पंचकर्माद्वारे शरीरातले दोष नियंत्रित केले जातात, सगळ्यात महत्वाची गोष्ट. आणि या सगळ्याच अवयवांमध्ये सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे पक्वाशय, मोठा आतडा आपण समजूयात. आणि या मोठ्या आतड्यांमध्ये खरं तर वात दोष असतो, की जो इतर दोन्ही दोषांना नियंत्रित करत असतो. आणि त्या वात दोषावर अंकुश बसावा म्हणून बस्ती चिकित्सा दिली जाते. आणि सध्या पावसाळा आहे, आणि या पावसाळ्यामध्ये किंवा या वर्षा ऋतूमध्ये आपल्या मोठ्या आतड्यांमध्ये वातदोषाचा प्राबल्य असतो, आणि तो वाढलेला जो वातदोष असतो तो वेगवेगळे वाताचे आजार हे आपल्या शरीरामध्ये उत्पन्न करत असतो. किंवा अगोदरपासून जर तुम्हाला वाताचे आजार असतील ना, तर ते या पावसाळ्यामध्ये वाढतात, वाताचा प्राबल्य वाढल्यामुळे. तर मग समजा जर तुमचं सतत अंग दुखत असेल, सकाळी उठल्यानंतर अंग मोडून येत असेल, किंवा हात, पाय, पाठ, कंबर, मान या ठिकाणी सतत आखडल्यासारख्या वेदना असतील, किंवा समजा तुम्हाला जुनाट स्पॉन्डायलोसिसचा त्रास असेल, स्लिप डिस्क असेल, सयाटिका असेल, किंवा वारंवार तुमची कंबर दुखत असेल, गुडघे दुखत असतील, किंवा खांदे दुखत असतील, तर ही जी साधारण एकंदरीत सगळी लक्षणं असतात ती वातदोषाच्या प्राबल्यामुळे असतात. आणि अशा वातदोषाला जिंकण्यासाठी खरं तर उगाचच वेदनाशामक औषधं घेऊन किडनीवर वाईट परिणाम करणं, त्याच्यापेक्षा बस्ती चिकित्सा घेणं जास्त शहाणपणच असतं. तर ही जी बस्ती चिकित्सा असते ती साधारण एक 8 दिवस, 15 दिवस किंवा 21 दिवस घेतली जाते. आणि या बस्ती चिकित्सेमध्ये आपल्या मोठ्या आतड्यांमध्ये औषधद्रव्यांनी सिद्ध केलेल्या विशिष्ट काड्यांच्या पिचकाऱ्या दिल्या जातात, किंवा याच औषधद्रव्यांनी सिद्ध केलेल्या तुपाच्या किंवा तेलाच्या पिचकाऱ्या दिल्या जातात. आणि एकदा का या पिचकाऱ्या पावसाळ्यामध्ये घेतलात ना, तर वर्षभर तुमचा जो काही वातदोष आहे तो नियंत्रित राहतो. नकळत हे वातदोषामुळे उत्पन्न होणारे जे वेगवेगळे आजार असतात ते नक्कीच रोखले जातात. त्याच्यामुळे वेळ न दवडता जवळच्या वैद्याला भेटा आणि या वातदोषासाठी बस्ती चिकित्सा घेत.